इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अणुत्तरो पुरीसदं सारथी सत्तादेव मनुस्सानं बुद्धो भगवाती महान अंतर्ज्ञानी सृष्टीतील प्रत्येक कणाकणाचे आणि प्रत्येक क्षणाचे ज्यांना संपूर्ण ज्ञान होते अशा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धास मी अभिवादन करतो। तथागतांच्या पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघास सुद्धा मी अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आम्हाला मानवाचे सर्व अधिकार प्राप्त झाले, ज्यांच्या कुशल कर्मानेच आमच्या जीवनाचे सोने झाले, असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी अभिवादन करतो। या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व प्रिय आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि बालिका यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। या वर्षावासाच्या काळामध्ये सर्व भिक्खू आणि भिक्खुणी बुद्धविहारामध्ये एका जागी स्थायी वास्तव्य करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत। आजच्या या धम्मदेशनेमध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांमध्ये जे अलौकिक लोकोत्तर गुण होते त्या गुणांचे स्मरण करूया। या गुणांना स्मरण करून सर्वांनी ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करावी असे मी सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना विनम्रपणे निवेदन करतो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या अंगी जे लोकोत्तर अलौकिक गुण होते या गुणांना स्मरण करून मी आजच्या महत्त्वपूर्ण या वर्षावासातील धम्मदेशनेला सुरुवात करतो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे सर्व उच्च गुणांचे मूर्त रूप होते। उच्चतम शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या गुणांचे मूर्त रूप होते। मानवी इतिहासात कोणत्याही दुसऱ्या इतर व्यक्तीत इतक्या विशाल स्वरूपात असे गुण नव्हते। ह्या उच्च मूल्यांना उल्लेखून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे उपदेश ज्या ग्रंथात म्हणजे त्रिपिटक यामध्ये लिपिबद्ध आहेत
पाली सुत्तात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या 9 लोकोत्तर गुणांचा समावेश आहे. कोणते हे 9 लोकोत्तर गुण आहेत? सर्वांनी ध्यानपूर्वक या धम्मदेशनाला श्रवण करा. बौद्ध जगतात दररोज त्याचे पठण आणि त्यावर चिंतन केले जाते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांमध्ये आणखी मौल्यवान गुण होते, पण पाली सुत्तात 9 गुण उल्लेखिले आहेत. येथे हा उल्लेख करणे उचित ठरेल की काही बौद्ध परंपरेत अनुयायांनी विभिन्न गुणांचा बुद्धांचा उल्लेख केला आहे. कशाही पद्धतीने बुद्धांना वर्णिले गेले तरी तथ्य हेच आहे की जे ऐतिहासिक बुद्ध या जगात उत्पन्न झाले त्या साऱ्यांमध्ये सारखेच गुण होते. साऱ्यांनी संबोधी प्राप्त केली होती. त्यामुळे कोणत्याही बुद्धाला आदरांजली वाहिली तरी फारसे बिघडत नाही. कोणता बुद्ध जास्त अधिकार प्राप्त आहे, शक्तिशाली आहे व कोणता नाही, ह्या मध्ये वाद करण्यात काही तथ्य नाही. बुद्ध आहेत. जे 28 बुद्ध होऊन गेले त्या 28 बुद्धांचे गुण एक समानच आहेत. मात्र महाकारुणिक सम्यक संबुद्धांना आम्ही आदराने वंदन करतो, त्यांच्याबद्दल जाणून घेतो. कारण एका बुद्धाचेच गुण जाणता जाणता संपूर्ण आयुष्य निघून जाते, तर 28 बुद्धांच्या गुणांचे काय काय उल्लेख असतील त्याबद्दल कठीण आहे. म्हणून भगवान बुद्धांचे अनुयायी भगवान बुद्धांना आदरांजली वाहताना पाली भाषेतील जी शब्दावली उच्चारतात त्यात बुद्धांचे 9 लोकोत्तर गुण आहेत. कोणते गुण आहेत? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकवेदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. त्रिपिटकातील महत्वाच्या प्रकरणांमधून हे शब्द वेचले गेलेले आहेत. तसेच शमथा भावनेच्या 40 भावनांपैकी एक भावना साधना बुद्धानुस्सती आहे. अर्थात बुद्ध गुणांचे ध्यान चिंतन करणे पाली भाषेतील हे विवरण आहे. हे जे 9 गुण आहेत या 9 गुणांना आपण अरहं या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. अरहंचा अर्थ ज्यांनी क्लेशांना नष्ट करण्यासाठी सर्व शत्रूंचा नाश केला आहे, भवचक्रातील आधारभूत कड्यांना नष्ट केले आहे, पूजनीय आहेत व दान देण्यास योग्य आहेत. त्यांचे चरित्र व शिकवण निष्कलंक पारदर्शक आहे. मानवी इतिहासातील महाकारुणिक सम्यक संबुद्ध सर्वोच्च महामानव आहे. निष्कलंक चरित्र, आयुष्यात परिपूर्णता असलेले, परिपूर्ण निर्दोष, साऱ्या दृष्ट अकुशलांचा त्याग करून पावित्र्याची अच्युत अवस्था त्यांनी गाठली. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी निर्वाण गाठून ते दुःखमुक्त झाले. सर्व बाजूंनी विचार केल्यास ते जगत वंदनीय आहेत. त्यांच्या उपदेशात चमत्कारिक वा गूढ असे काहीच नाही, कुठेही आढळणार नाही. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध म्हणतात, यही पस्सिको ओपनाईको धम्मो. कोणी यावे आणि धम्माला जाणून घ्यावे, अनुभव घ्यावा. दुसरा गुण जो आहे तो आहे सम्मा संबुद्धो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना सम्मा संबुद्धो ही उपाधी लावली जाते, कारण त्यांनी जगाचे अस्तित्व खोलात जाऊन जाणून घेतले. त्यांनी स्वतः 4 आर्य सत्ये शोधून काढली.
राजपुत्र म्हणून ते जन्मास आले. संसाराचा त्याग करून 6 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या काळच्या प्रसिद्ध आचार्यांकडे जाऊन त्या आचार्यांना माहीत असलेल्या साऱ्या पद्धती बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने आत्मसात केल्या. आचार्यांच्या समकक्ष होऊन सुद्धा त्यांना संबोधी प्राप्त झाली नाही. शेवटी विवेकनिष्ठ तर्कसंगती आणि मध्यम मार्गाची कास धरून परंपरागत श्रद्धा आणि पद्धतीचा त्याग करून त्यांनी असमाधान, तणाव, दुःख या वैश्विक समस्यांवर उपाय शोधला. त्या पावन पवित्र निरंजना नदीच्या काठावर असलेल्या बोधिवृक्षाखाली बसून उरुवेला नगरी, जी आज बोधगया आहे, त्या बोधिवृक्षाखाली बसून वज्रासनामध्ये ध्यान साधना केली. माराला पराजित करून त्यांनी विजय प्राप्त केला आणि ते सम्यक संबुद्ध बनले. त्या ध्यान साधनेमध्ये वज्रासनामध्ये बसलेल्या ध्यान साधना करीत असलेल्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला त्या ध्यान साधनेमध्ये प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत लाभला आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले. तिसरा जो गुण आहे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, विद्याचरण संपन्नो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना परिपूर्ण स्पष्ट दृष्टीचा लाभ झाला होता आणि त्यांचे आचरण सुद्धा आदर्श होते. त्यांना त्रिविज्ञान, सर्व प्रकारच्या प्रज्ञाचा लाभ झाला होता. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध स्वतःचे व इतरांचे पुनर्जन्म जाणून घेऊ शकत होते. भविष्यवेध घेऊ शकणारी आणि संपूर्ण विश्व एका क्षणात पाहू शकणारी अंतर्दृष्टी त्यांना लाभली होती. अत्यंत खोलात शिरून जाणून घेणारी अहरतांची दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. 8 प्रकारच्या प्रज्ञांमध्ये त्यांना दिव्य दृष्टी, दिव्य स्त्रोत, इतरांच्या मनातील विचार जाणून घेण्याची शक्ती, आचरण करून दाखवण्याचे सामर्थ्य, पुनर्जन्म आठविण्याचे सामर्थ्य, अंतर्दृष्टी, शारीरिक सामर्थ्य, अत्यंत पवित्र जीवनाचे अत्यंत सूक्ष्मग्राही ज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे आचरण हे 15 विभागात विभागले गेलेले आहे. हे 15 प्रकारचे सद्गुण म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांमध्ये परिपूर्ण प्रकटले होते. शब्द अर्थात वाचा आणि कृतीवर संयम, इंद्रियावर व इंद्रियांच्या परिणामावर संयम, भोजनावर नियंत्रण, झोपेवर नियंत्रण, सुस्पष्ट श्रद्धा, अकुशलात भय, ज्ञान पिपासा, शक्ती, जागृती, प्रज्ञा, करुणा, संपूर्ण जीवनसृष्टीसाठी काय बरे काय वाईट हे आपल्या प्रज्ञेद्वारे जाणून करणेपोटी त्यांनी मानवतेची सेवा केली. आपल्या उच्च गुणांमुळे ते जीवसृष्टीत बंधुत्वाचे, सेवेचे नाते जोडले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना सर्वज्ञान होते, सर्वज्ञ होते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची मंगलमैत्री, करुणा हे विश्वातील छोटे छोटे सूक्ष्म जीव, लहान मोठे, जळातील थळातील गगनातील दृश्य अदृश्य शक्तींना त्यांची मंगलमैत्री पोहोचत होती. चौथा जो गुण आहे भगवान बुद्धांचा, सुगतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना सुगत हे विशेषण लावले जाते, कारण त्यांचा मार्ग चांगला आहे. त्यांचे गंतव्य स्थळ उत्कृष्ट आहे. हा मार्ग दाखवण्यासाठी जे शब्द वापरले आहेत, जी पद्धती वापरली आहे, ती निर्दोष
आणि निष्कलंक आहे. सर्वोच्च सुखप्राप्तीसाठी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी योजलेला मार्ग योग्य आणि शुद्ध आहे. सरळ, स्पष्ट आणि खात्रीशीर आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे शब्द उदात्त, लोकोत्तर आणि अचूक आहेत. जगप्रसिद्ध इतिहास तज्ञ आणि महान वैज्ञानिकांनी भाष्य केले आहे की धार्मिक उपदेशांमध्ये केवळ बुद्ध वचनेच अशी आहेत की ज्यांना विज्ञान आणि बुद्धिमान आव्हान करू शकले नाही. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांमध्ये जो पाचवा अलौकिक गुण होता तो म्हणजे लोकविदू. लोकविदू याचा अर्थ जगाची उत्तम जात असणारा लोकविदू हे पद बुद्धास लावले जाते. जगातील भौतिक आणि आध्यात्मिक साऱ्या अवस्थांना जाणून त्यांचे भेदन करून अनुभवणारे हे श्रेष्ठ आचार्य. ब्रह्मांडात आपल्या सौर प्रणालीप्रमाणे आणखी शेकडो प्रणाली अस्तित्वात आहेत असे सांगणारे पहिले महामानव. हे जग एक धारणा आहे ज्यांनी प्रथमच सांगितले. जगाचा प्रारंभ आणि अंत याबद्दल अंदाज करणे निरर्थक आहे. मानवी शरीर, मानवाची आकलन शक्ती, मानवी विज्ञान यातच त्याचे उत्तर सापडू शकेल. अशा विज्ञानवादी मताचे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध होते. भगवान बुद्धांमध्ये सहावा जो अलौकिक गुण होता तो म्हणजे अनुत्तरो पुरीस धम्म सारथी. अनुत्तरो पुरीस धम्म सारथी असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना का म्हटले गेले? अनुत्तर म्हणजे ज्यांच्यासारखा इतर कोणी नाही, अद्वितीय, एकमेव आणि त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकला नाही. पुरीस धम्म सारथी. बऱ्याचदा वंदनेमध्ये उपासक उपासिका माहिती नसल्यामुळे पुरीस धम्म सारथी म्हणतात. तर तो शब्द तसा नाही, तो शब्द आहे पुरीस धम्म सारथी. यावर लक्ष केंद्रित करा. पुरीस धम्म सारथी. पुरीस धम्म अर्थात अशी माणसे ज्यांना धम्म जाणून घ्यायचा आहे. सारथी म्हणजे नेतृत्व करणारा. धम्माच्या सम्यक मार्गावर चालणाऱ्या माणसांचा अद्वितीय नेता. अकुशल वृत्तीचा त्याग करून धम्माच्या सन्मार्गावर चालणाऱ्यांमध्ये खुनी, दरोडेखोर, अंगुलीमाल, आळवक आणि नालगिरी, शेकडो दरोडेखोर, नरभक्षी माणसे, क्रूर माणसे, विद्वान, अभिमानी, वादविवादपटू, सच्चक इत्यादी अनेक लोक होते. काहींना ह्याच जन्मी अहरत्व प्राप्ती झाली. देवदत्ता सारख्या कट्टर विरोधकाला देखील महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी धम्म मार्गावर चालण्यास प्रेरित केले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांमध्ये सातवा जो गुण होता, जे सातवे विश्लेषण म्हटले जाते, ते सत्ता देव मनुष्यान. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध देव आणि मनुष्य यांचे शास्ता म्हणजे आचार्य, गुरु होते. येथे देव ह्या शब्दाचा अर्थ असे जीव किंवा ज्यांनी आपल्या सत्कर्मांनी मानवी सीमा ओलांडली आहे. मानव हा जैविक उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा नाही. बौद्ध साहित्यात येणारा देवांचा उल्लेख प्राचीन पारंपरिक गूढवादी देवी देवतांसारखा नाही. भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या, वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतेच्या देव आणि मानवांचा नाना प्रकारच्या उपाययोजनांचे कौशल्य महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध या अद्वितीय शिक्षकात होते. प्रत्येकाला महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी
सन्मानाने जीवन जगणे शिकवले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध निसंशय जगद्गुरु होते. आठवा जो गुण होता बुद्धांमध्ये, आठवे जे विश्लेषण लावले जाते, बुद्धो विशेष गुण व्यक्त करणारा हा स्वयंभू शब्द ज्याला लावला जातो ती व्यक्ती आपला शोधलेला धम्म इतरांना शिकवण्यासाठी अत्याधिक शक्तींनी युक्त असते. त्याची शैली इतर कोणत्याही आचार्यात नसते. बुद्ध ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ पूर्णपणे जागृत व्यक्ती. साधारण व्यक्ती जड अवस्थेत असते. ही मूढता जडता पूर्णपणे पहिले महामानव महाकारुणिक तथागत भगवान बुद्धच होते. नंतर भगवान बुद्धांनी इतरांना जडता मूढता त्यागून जागृत होण्यास शिकविले. नववे जे विश्लेषण आहे, भगवा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना भगवा हे विश्लेषण कसे लागले? भगवान बुद्धांना इतर विशेषणाखेरीज बुद्धो भगवा एकत्र किंवा बुद्ध व भगवा वेगवेगळे वापरले जातात. अर्थात अत्यंत पवित्र काही विद्वानांनी आणखी अर्थ दिले आहेत. राग द्वेष मोह भग्न करणारा भगवा किंवा भगवान मानव जातीत जन्मलेला चित्ताची मलिनता पूर्णपणे नष्ट करून अच्युत धम्म मानव जातीला देणारा असाधारण बौद्धिक क्षमता असणारा महामानव म्हणजे भगवान बुद्ध. भगवान बुद्धांच्या 9 गुणांची बारकाईने लक्ष्यपूर्वक चिंतन ध्यानाचे विषय आहेत. त्यांचे निवड पठन फारसे परिणामकारक नाही, मात्र प्रत्येक गुणाचे वारंवार उच्चारण करत त्यात दडलेल्या गंभीर अर्थावर चिंतन केल्यास परिणाम होतो. आजच्या या धम्मदेशनेमध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे जे अलौकिक गुण होते, जसे आम्ही म्हणतो इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकवेदू अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. या वंदनेला बुद्ध वंदना म्हणतात. महानमन सुद्धा म्हणतात. जगातील जेही थेरवादी संस्कृतीचे देश आहेत, महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी जो भिक्खू संघ स्थापित केलेला होता तो थेरवादी होता. आणि थेरवादी भिक्खू संघामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा फसवणूक नसते. महायान आहे, वज्रयान आहे, अनेक प्रकारची जी याने आहेत हे नंतर तयार झालेले आहेत. मूळचा जो महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा भिक्खू संघ आहे तो थेरवादा भिक्खू संघ आहे. आणि थेरवादा भिक्खू संघामध्ये आणि थेरवादी संस्कृतीमध्ये जे जे भगवान बुद्धांचे मूळचे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अनुसरूनच प्रत्येक थेरवादी भिक्खू धम्मदेशना देतो. आज जे आपण धम्मदेशनेमध्ये श्रवण केले हे अत्यंत महत्वाचे आहे. ही महानमन गाथा आहे. ज्या ज्यावेळी आपण बुद्धांच्या गुणांना स्मरण करतो त्या त्यावेळी निश्चितच आपले कार्य हे सत्य मार्गाने मार्गी लागते. कारण माणसाच्या मनामध्ये जशा भावना उत्पन्न होतात, जशा भावनांचे तरंग उत्पन्न होतात, तसेच त्याचे चित्त कर्म करते. म्हणून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या सद्गुणांना शुद्ध चित्ताने स्मरण करून जर आपण कुठलेही कार्य केले तर निश्चित रूपाने त्यामध्ये यशस्वी व्हाल, यात शंका नाही. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची मंगलमैत्री महान आहे. प्राण्यांवरती आहे, पक्ष्यांवरती आहे, जळातील, थळातील आणि गगनातील तिन्ही जगतातील
प्राणी मात्रांवर, सजीवांवर पुण्यमय मंगल मैत्री करणारे केवळ महाकारुणिक तथागत भगवान बुद्धच आहेत. त्यामुळे आपण सुद्धा या महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या गुणांना, सद्गुणांना स्मरण करून आपली रोजची दिनचर्या संपन्न करावी. या वर्षावासाच्या काळामध्ये सर्वांनी जसा जसा वेळ मिळेल तसे तसे बुद्ध विहारात जावे आणि बुद्ध विहारात जाऊन मोमबत्ती, अगरबत्ती, पुष्प महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या चरणी समर्पण करून 3 वेळ अभिवादन करावे. भिक्खू संघ असेल, भिक्खुनी संघ असेल, त्यांना सुद्धा 3 वेळा अभिवादन करावे. श्रद्धापूर्वक जे काही दान देता आले, वृद्ध भिक्षुनी असतील, वृद्ध भिक्षू असतील, त्यांना औषधी दान आहे, भोजन दान आहे, वस्त्रदान आहे, त्यांच्या उपयोगी वस्तू आहेत, ह्या त्यांना दान करून पुण्य संपादित करावे. त्याचप्रमाणे घरातील वृद्ध व्यक्तींची सेवा करावी. त्यांना काय आवश्यक आहे त्यांच्याजवळ आदराने बसून त्यांना विचारावे, त्यांची मनधरणी करावी, त्यांना समजून सांगावे. त्यांच्या चित्ताला, त्यांच्या मनाला कशी शांती प्राप्त होईल याचा विचार करून त्यांच्याशी वर्तन करावे. तसेच घरातील लहान बालक असतील, बालिका असतील, यांच्यावरती धम्माचे संस्कार रुजवावे. कारण पुढचे भविष्य हे लहान बालकांवर अवलंबून आहे. आमची बौद्ध संस्कृती टिकवायची आहे, म्हणून लहान बालकांवर धम्माचे संस्कार होणे गरजेचे आहे. आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांसाठी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. या भाद्रपद पौर्णिमेच्या समापन समारंभामध्ये आजची ही धम्मदेशना प्रस्तुत झालेली आहे. सर्वांनी ज्यांनी भाद्रपद पौर्णिमेचे आर्य उपोषण व्रत संपन्न केले आहे, अशा सर्वांसाठी मी तथागतांच्या चरणी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य शक्तींना महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो.